एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त बनले, त्यांच्याकडे नेतृत्वही राहिलं नाही। एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर आता प्रवीण दरेकर यांनी एकनाथ खडसेंना हे प्रत्युत्तर दिलंय। एकनाथ खडसेच राजकारणातील नासका कांदा बनल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। दरम्यान सध्याचं राजकारण हे नासवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा मोठा हात असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली होती। त्या टीकेला आता प्रवीण दरेकर यांनी हे उत्तर दिलंय। 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली आणि हे दिशा बदलली त्यातल्या त्यात प्रामुख्याने जो सहभाग होता तो देवेंद्रजी फडणवीसांचा होता। जे घाणेरडं राजकारणाची सुरुवात झाली, याला तोडणं त्याला जोडणं, याला घेणं त्याला घेणं, याच्या मागे ईडी लावणं त्याच्या मागे चौकशा लावणं, ही सुरुवात झाली देवेंद्रजींच्याच कालखंडामध्ये झाली। त्यामुळे प्रामुख्यानं अलीकडचं जे राजकारण नासवलं गेलं त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा फार मोठा हिस्सा आहे। देवेंद्र फडणवीस साहेब हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा आहे आणि एकनाथ खडसेंचं राजकारण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। एकनाथरावजी खडसे साहेब वैफल्यग्रस्त झालेत। आज त्यांना कुठल्याही प्रकारचं नेतृत्व शिल्लक राहिलेलं नाही आणि भरकटल्यासारखे केवळ टीका टिप्पण्या करणं, देवेंद्रजींच्या संदर्भात द्वेषानं मत्सरानं बोलणं, याच्या पलीकडे ते काही करू शकत नाहीत।